चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ गुरुवार हा दिवस श्री स्वामी समर्थांना समर्पित मानला जातो. या दिवशी भक्तिभावाने केलेली छोटीशी सेवा ही स्वामींच्या कृपेला पात्र ठरते. आज आपण जाणून घेणार आहोत काही सोपे उपाय जे गुरुवारी केल्याने मनाला शांती, घरात सुख आणि जीवनात सकारात्मकता मिळू शकते. सर्वात पहिला उपाय म्हणजे स्वामींच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे. दिवा हा प्रकाशाचे प्रतीक आहे. जसं दिवा अंधार दूर करतो, तसा स्वामींचा आशीर्वाद आपल्या जीवनातील संकटाचा अंधार दूर करतो. दुसरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप करणे. सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा मंत्र जपल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींवर श्रद्धा ठेवून केलेला प्रत्येक जप भक्ताला अंतर्मनातून बळ देतो. तिसरा उपाय म्हणजेच गरजू व्यक्तींना अन्नदान करणे. स्वामी समर्थांनी नेहमीच सेवाभावाला महत्त्व दिले. गुरुवारी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे किंवा पक्ष्यांना दाणे टाकणे ही देखील एक श्रेष्ठ सेवा आहे. आता चौथा उपाय स्वामी समर्थांचे चारित्र्य वाचन. रोज काही पाने किंवा एक अध्याय जरी वाचला तरी स्वामींच्या लीला आणि उद्देशातून जीवनाला नवी दिशा मिळते. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींना मोठ्या पूजा अर्चना नको असतात. ज्यांना हवी असते ती श्रद्धा, विश्वास आणि निस्वार्थ भक्ती, मनापासून केलेली छोटी सेवा देखील स्वामी आनंदाने स्वीकारतात. गुरुवारी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि सांगा, हे स्वामी, माझ्या कुटुंबावर कृपा करा, संकटामध्ये धैर्य द्या, योग्य मार्ग दाखवा आणि सदैव आपल्या चरणाशी जोडून ठेवा. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला, शेवटी सर्वजण मिळून 3 वेळा नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.